नमस्कार, मी साक्षी शिंदे आणि मी आपल्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते. तर बघा, तुम्हाला इथं छोटीशी तयारी दिसत असेल. सगळेजण खूप घाईघाईने तयारी करतायत. तर आज आहे 5 तारीख. आपला बड्डे असतो 6 तारखेला, म्हणजेच माझा बड्डे असतो 6 तारखेला. पण फौजींचं तिकीट नेमकं 6 तारखेचंच होतं. त्यांची सुट्टी 10 तारखेपर्यंत होती, पण त्यांना इमर्जन्सी बोलवून घेतलं होतं, सो त्यांना जावं लागत होतं. तर तुम्ही बघू शकता, त्यांनी सुंदर असं आदल्या दिवशीच केक वगैरे आणलेला, मिठाई वगैरे आणली होती आणि जे बेबीच्या वेलकमसाठी जे बलून्स होते घरात, तर ते तसेच होते, ते फुटले नव्हते. तर त्याचंच छोटंसं त्यांनी डोकं आयडियाज वगैरे लावून छोटंसं डेकोरेशन तयार करून घेतलं. आणि हे आहे आपलं पूजेचं ताट. हा आहे सुंदर असा केक. तर दुसऱ्या दिवशी तर मला व्लॉग घेता येणारच नव्हता, तर त्याच्यामुळे मी छोट्याशा क्लिप घेण्याचा प्रयत्न केला आहे, तुमच्यासोबत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही रील्स आपल्या काही क्लिप रील्ससाठी घेतलेले आहेत, तर ते पण थोडंसं समजून घ्या, कारण व्लॉगमध्ये आणि रील्समध्ये थोडंसं तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ दिसतील. असे उभा जो हा व्हिडिओ आहे, तर तो मी रील्ससाठी घेतला होता, पण असा व्हिडिओ आपल्याकडे क्लिप नव्हती व्लॉगसाठी, सो मी हाच व्हिडिओ याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप ॲड केलेली आहे. तर आम्ही सुंदर असं छोटंसंच सेलिब्रेशन करून घेतलं, कारण मला खूप जास्त त्रास होतो आहे. अजूनही आपला त्रास बरा झालेला नाही आहे, पण माझा पिल्लूसोबतचा पहिला बड्डे होता आणि ह्यांच्यासोबत मला सेलिब्रेट करायचं होता, सो त्याच्यामुळं आम्ही करून घेतला. त्याच्यानंतर त्यांना उद्या निघायचं होतं, ते आजच चालले होते संध्याकाळी. तर त्याच्यामुळं आम्ही औक्षण पण रात्रीचंच करून घेतलं, कारण औक्षण ह्यासाठी संध्याकाळी करून घेतलं की फौजी आज इथून संध्याकाळी बारामतीला जाणार होते. बारामतीमध्ये थांबून त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं तिकीट होतं 6:30-7 7चं, तर त्याच्यामुळं त्यांना सकाळचं जाणं झालं नसतं इकडून, सो त्याच्यामुळं ते रात्रीच निघाले होते. मग आम्ही पटकन ते दुपारी घरून आले गुरसाळेवरून. मग ते आल्यानंतर दुपारी छोटं पिल्लूसोबत खेळले, जरा वेळ आराम वगैरे केला आणि संध्याकाळी आम्ही 6-7 वाजता छोटंसं सेलिब्रेशन करून घेतलं. मला खूप जास्त त्रास होता, म्हणजे खूप जास्त मला चक्कर येत होती, पण त्यांच्यासाठी त्यांच्या खुशीसाठी त्यांना असं वाटत होतं की मी असावं बड्डेला. पण लास्ट टाईम पण असंच झालं, आदल्या दिवशीच त्यांना जावं लागलं. यावर्षी पण असंच झालं की त्यांना आदल्या दिवशी जावं लागतं आहे. पण असो, लाईफ आमची अशी आहे आणि ह्याला आम्ही काही करू शकत नाही. ॲडजस्टमेंट करणं आपलं काम असतं, आपल्या लाईफ पार्टनरला साथ देणं. तर बघा, सुंदर असं झालं, सगळं सेलिब्रेशन झालं. घरच्यांनी ओवाळलं वगैरे. ही माझ्या मामाची मुलगी आणि ही माझी आजी आहे, ही माझी पप्पांची आजी आहे, आणि ती जी बसली होती ती माझ्या मम्मीची मम्मी आहे, म्हणजे माझी तिकडची आजी आहे, मामाच्या तिकडची. आणि हा आमचा छोटा शंभू, पण त्याचा पण तो स्पोर्टमध्ये तो अकॅडमीला गेला होता, त्याच्यामुळे त्याच्या पायाचा गोळा थोडासा वर चढलेला, तर त्याच्यामुळे त्याला त्रास होत होता. नंतर मग ह्यांनी सगळ्यांचं आशीर्वाद वगैरे घेतले, सगळ्यांचे पाया वगैरे पडले आणि मग जायला निघाले. पण मी तर काही बाहेर जाऊ शकत नव्हती, त्याच्यामुळं मी बाहेर नाही गेले. मी फक्त त्यांना आतूनच बाय बाय केलं. त्यांना आतमध्ये जाऊन पिल्लूचं किसी घ्यायची होती, तर त्या आतमध्ये गेले, बाळाची किसी वगैरे घेतली, खूप सारं प्रेम दिलं बाळाला आणि ते निघाले. पण त्यांना निघताना त्यांचा पायच निघत नव्हतं, त्यांना जाऊच वाटत नव्हतं. जाईपर्यंत बोलत होते की मला पिल्लूला सोडून जायचं नाही आहे, मला जायची इच्छा नाही आहे. पण आता आपली काम असं आहे, ड्युटी अशी आहे, किती जरी नाही म्हटलं तरी आपल्याला जावंच लागणार आहे. सुट्टी होती जास्त, पण त्यांचं आता ट्रेनिंग आहे, सो त्यांना ट्रेनिंगला जायचं आहे. तर त्याच्यामुळे त्यांना जरा लवकर बोलवून घेतलेलं. तर अचानक कॉल आल्यामुळे त्यांना लवकर जावं लागत होतं, नाहीतर मग त्यांची अजून 2-3 दिवस एक्स्ट्रा सुट्टी होती. तर कसा वाटला हा छोटासा व्लॉग हे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, कमेंट, शेअर करा. आणि पहा, बरेच जण एकच क्वेश्चन करतायत की दीदी तुझं नॉर्मल झालं आहे की सी सेक्शन झालेलं आहे. तर उद्या जो व्लॉग येईल त्याच्यामध्ये मी अजून हॉस्पिटलमधला व्लॉग टाकलेला नाही आहे, तर मी हॉस्पिटलमधला व्लॉग प्लस त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगेल की आपलं नॉर्मल झाली का सी सेक्शन. सो टेक केअर सर्वांना.